पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपळगाव हरेश्वर व परिसरातील गोळसगाव धरण 100% भरल्याने ग्रामस्थ व शेतकरी आनंदित झाले। बहुळा नदीवरील हे धरण संपूर्ण वर्षभर पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत ठरत असल्याने आता पाण्याची चिंता दूर झाली। जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या बाप्पाला भक्तिभाव आणि उत्साहाने शांततेत निरोप देण्यात आला। ढोल ताशे गुलाल उधळली। भावपूर्ण महाआरतीने गणेश विसर्जन सोहळा पार पडला। गावागावात या पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या सोहळ्याने वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले। गणपती बाप्पाला निरोप देताना खास करून बच्चे कंपनीला अश्रू अनावर झाले। नंदी व तलावाच्या काठी बाप्पाचा जयघोष केला जात होता। अमळनेर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण झाली। यामुळे मिरवणूक मार्ग हा गुलालाने माखला होता। अमळनेर नगर परिषदेने मिरवणूक मार्ग धुवून स्वच्छ केला। बडगाव तालुक्यातील गोंडगाव, मडगाव, वाडे, बांबुरोड, प्रब, नावरे, दलवाडे यासह कोसगाव महसूल मंडळातील अनेक गावांमध्ये मागील 5-6 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। या अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, ज्वारी, लिंबू, केळी यासह अनेक पिकांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी पूर्णतः पिके पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड हे सुमारे 20,000 लोकसंख्येचे मोठे गाव आहे। आजूबाजूला 10-12 खेडे आहेत। इतकी मोठी वस्ती असूनही येथे अद्याप बस स्थानकाची सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे विशेषतः महिला, विद्यार्थिनी व ज्येष्ठ प्रवाशांना उन्हात पावसात रस्त्यावरच थांबण्याची वेळ येते। धरणगाव तालुक्यातील नांदेड व निमगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बिबट्यांचे अनेकांना दर्शन झाले। शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्याचे टाळत असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत। जामनेर तालुक्यातील नेरीदिगर येथे शुक्रवारी गजानन अरुण पाटील व 30 रस्त्याने जात असताना भरधाव वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली। या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना समजताच नेरीसह परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले। शनिवारी दुपारी संतप्त ग्रामस्थांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केले। डंपर चालकाविरोधात कडक कारवाई करा, वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवा अशी जोरदार मागणी करण्यात आली। भुसावळ शहरातील अनंत चतुर्दशी निमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने भुसावळ व यावल परिसरातील तापी नदीकाठी मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात एकूण 7,666 घरगुती गणेश मंडळाचे निर्माल्य संकलित करण्यात आले। एरंडोल शहरात गणेश विसर्जनाचा सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। ढोल ताशांच्या गजरात गुलालाच्या उधळीसह शहरात मिरवणुकांची धूम पाहायला मिळाली। एकूण 18 सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेत आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप दिला। जळगाव जिल्ह्यात मित्र संकटातच ओळखले जातात या उक्तीला साजेसा आदर्श बहादरपूर जिराडी येथील वर्गमित्रांनी घालून दिला। पारोळा तालुक्यातील जिराडी गावचे रहिवासी दिनकर दिगंबर खैरनार वय 45 यांचे दिनांक 18 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। आधीच दारिद्र्याशी झुंजणाऱ्या या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला असताना संकटकाळी वर्गमित्रांनी खैरनार कुटुंबाला 50,000 रुपयांचा मदतीचा हात दिला। अमळनेर शहरातील एका प्रभागाचे विभाजन करून नदी पलीकडे प्रभागाला जोडण्यात आल्याने उद्धव सेनेचे माजी शहर प्रमुख सुरेश परदेशी यांच्यासह तेथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांसह निवडणूक आयोगाकडे तक्रार केली।